आपल्यापैकी अनेकांचा दिवस स्वतःचं व्हॉट्सअप स्टेटस अपडेट केल्याशिवाय आणि दुसऱ्यांचे व्हॉट्सअप स्टेटस बघितल्याशिवाय मावळतही नाही. त्यालाही व्हॉट्सअप स्टेटसमधून स्वतःच्या संपत्तीचं जाहीर प्रदर्शन करण्याची सवय होती. मात्र ही सवय त्याला चांगलीच महागात पडली आहे. कशी बघूया आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांचा हा स्पेशल रिपोर्ट. या तिजोरीतली रक्कम मोजण्यासाठी मशीनच वापरावी लागेल. आता एक नजर या व्हिडिओवर टाका. खेळण्याची पिशवी रिकामी करावी तशी ही चिमुकली नोटांच्या बंडल्सनी भरलेली पिशवी रिकामी करतीये. हे आणि असे अनेक व्हिडिओ नागपूरच्या बेलत रोडी भागात राहणाऱ्या समीर यासलवार यांनी व्हॉट्सअपवर स्टेटसला ठेवले होते. आपल्या घरात लक्ष्मी पाणी भरतीये हे जगाला दाखवण्याचा मोह नागपूरच्या मॅक्स ग्लोरी स्टोरीमध्ये राहणाऱ्या समीर यासलकरांना चांगलाच महागात पडलाय. कारण हे व्हिडिओ बघून समीर यासलकरांचा मित्र श्रेयस बोरकरनं यासलकरांच्या घरी हात साफ करण्याचा कट आखला. सखोल चौकशीमध्ये असं आम्हाला कळालं की फिर्यादी आम्ही स्वतः खूप श्रीमंत आहे हे दाखवण्याच्या माध्यमातून त्यांनी AIच्या थ्रू त्यांनी असे पैशाचे काही व्हिडिओज तयार केले होते आणि ते व्हिडिओज त्याच्या काही गोष्टींसाठी मित्रांकरता त्यांनी सर्क्युलेट करून तो दाखवत होता. यही बाब आरोपी जो आहे श्रेयस बोरकर यांनी ती हेरल्यानंतर त्यांनी त्याचं सर्व्हिलन्स ठेवण्यासाठी त्याच्या फिर्यादीच्याच बाईकला एक मोबाईल नंबर लावला का जो सायलेन्स केला आणि त्याच्यावरती त्याचं GPS ट्रॅकिंग करून त्याचं घर हेरलं. समीर यासलकर कुठे राहतात हे तर आरोपींनी हुडकून काढलं. मात्र यासलकरांच्या घरी चोरी कशी करायची हे त्यांना कळत नव्हतं. यासाठी त्यांनी 75 घरफोड्या करणाऱ्या पोंग्या दाभणे याला चोरी करण्यासाठी सुपारी दिली. सराईत गुन्हेगाराच्या मदतीने हा कायम घरफोडी करतो. याच्या मदतीने त्या व्यक्तीला पार्किंगच्या ठिकाणी गाडीवरती उभं राहून त्याला बिल्डिंगमध्ये पाठवलं आणि पाठवल्यानंतर काच फोडून आत प्रवेश केला. आत प्रवेश केल्यानंतर त्यांनी त्यातल्या घरातल्या ज्या सोन्याच्या आणि पैशाच्या बॅगा होत्या त्या खिडकीतून फेकल्या आणि घराचे लॉक खोलून तो घराच्या बाहेर आला आणि त्या ठिकाणी गेला. घरफोडीच्या गुन्ह्यात एकूण 7 जणांचा सहभाग होता. मात्र सगळा माल एकाला हाताशी घेऊन मुख्य आरोपी श्रेयस बोरकरनं लाटला. यासलवारांच्या घरी केलेल्या चोरीमध्ये मिळालेली रोख रक्कम व दागिने घेऊन श्रेयस बोरकरने पळ काढल्यानंतर इतर आरोपी गप्प बसले नाही. यासलवारांच्या घरी आणखी मोठी रोख रक्कम असावी असा त्यांचा अंदाज होता. त्यामुळेच त्यांनी यासलवारांना फोन करून खंडणीची मागणी केली. मात्र ज्या दिवशी चोरी झाली त्याच दिवशी खंडणीसाठी फोन आल्याने कुठेतरी परिचित व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार केला असावा असा पोलिसांना संशय होता. त्याच दिशेने पोलिसांनी आपल्या तपासाची सूत्र हलवल्यानंतर या संपूर्ण घरफोडीचं बिंग फुटलं. चोरीच्या घटनेच्या दिवसाचं CCTV फुटेज पोलिसांना मिळालं होतं. यावरून नागपूरच्या बेलत रोडी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि प्रत्यक्षात घरफोडी करणाऱ्या पोंग्या दाभणे आणि त्याचा साथीदार अक्षय लोखंडेला अटक केली. आमची जी टीम आहे टीमनी CCTV फुटेज आणि गाडी मालकाचा ओनर ही 5व्या ओनरला जेव्हा ती गाडी विकली आणि त्याच्यावरती सर्व्हिलन्स ठेवल्यानंतर आम्ही त्यातले 2 आरोपी अरेस्ट केले. सम्मेत दाभणे आणि अक्षय लोखंडे. या घटनाक्रम पूर्ण पाहता साधारण त्याच्यामध्ये 7 आरोपीचा समावेश आहे. त्यातली आम्ही कार रिकवर केली आणि काही त्यातले मौल्यवान जे दागिने आहेत ते सुद्धा रिकवर केलेले. उर्वरित आरोपीचा आमच्याकडून शोध चालू आहे. मुख्य आरोपी श्रेयस बोरकर आणि या गुन्ह्यातील इतर आरोपींच्या मुसक्या आवळण्याचं आव्हान नागपूर पोलिसांसमोर असणार आहे. आपल्या संपत्तीचं नको तिथे आणि नको तेवढं प्रदर्शन करणं कशा प्रकारे संकटाला आमंत्रण देऊ शकतं हे या घटनेनं अधोरेखित केलं आहे. लाखोंच्या नोटांचे बंडल व्हॉट्सअप स्टेटसला ठेवणारे आता 8 आण्याच्या नाण्याची पोस्ट करताना देखील 10 वेळा विचार करतील. तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर.